फुल टॉस ऑन साईडला बॅटने पूल केलाय. चेंडू गॅप मध्ये जातो या मिड विकेटला. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या धावफलकात 47. 5 धावांची गरज आहे. 4 चालू शकतायत. चेंडू बाकेत अजून या षटकातील विचार केला तर 4 चेंडू आणि आपण बोलली तर धावा आहेत 5. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे यावेळेला निलेशला. चांगली बॅटिंग करतो रोशन. मॅच विनिंग परफॉर्मन्स देतो रोशन आणि कौतुक करेल आपण येतोय रोशन आणि पिंटूचं. फुल टॉस यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र आपण येतो लॉंग ऑनचा जोपर्यंत येईल चेंडूला फीड करेल. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकाती 49. 3 धाव्यांची गरज आहे. मनोज पाटीलच्या चेहऱ्यावरती आता मात्र थोडंसं चिंतेचं सावट दिसतंय. 3 चेंडू 3 धावा. खराब क्षेत्ररक्षण केलं मी तर म्हणेल काव्या नायरा 11 संघाने आणि त्याचं त्यांना कुठेतरी प्रायश्चित्त भोगावं लागतं. आता सामना गमवायच्या स्थितीत आहेत ते. रोशनचं कौतुक करेल. चांगली बॅटिंग केली रोशनने. निलेश चेंडू या वेळेला आपण बोलले तर पंचांकडे पाहिलं जात आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. 3 धाव्यांची गरज आहे. 2 चालू शकतात. 2 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. हा चेंडू डॉट गेला तर डॉटला फार महत्व आहे. विकेट झाला तर आणखीन दबाव येईल कारण रोशन बाद होईल आणि नवीन फलंदाज येईल. निलेश गोलंदाजी मार्कवर कॅप्टन राऊंड तिकडे मार्क होतो. स्ट्रायकला रोशन. फुल टॉस आडव्या बॅटने चेंडू जातो या मिड विकेटला. डीप बंद क्षेत्ररक्षकाला त्याला बीट करून चेंडू सीमा पार आणि अशा तऱ्हेने सामना जिंकतो यावेळेला मैत्रीण संघ. विजय संघाचे अभिनंदन. रोशन रोशन यायचंय. रोशन पॅकर देखील आहेत. कारण सामना गमावला काव्या नायरा 11 संघाने क्षेत्ररक्षकामुळे सामना गमावलाय. चला या लवकर रोशन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चांगली बॅटिंग केली. संदीप पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. वेल प्लेट. चला आपण ते एक मॅच आता असणार आहे हत्विक 11 आणि तृषा 11 मध्ये आणि याच्यानंतर प्रेक्षणीय लढत. दोन्ही संघाने आपली नावं द्या आयोजकांकडे. यंगस्टार अंतरली यंगस्टार हेडुटनेचे यंगस्टार आपली नावं द्या आमच्याकडे. रोहन फोन उचलत नाही तर तुम्ही हार माना आणि घरी जा. चला हत्विक आणि तृषा मध्ये आपण टॉस करूया. तृषा चला. तृष्णा चला या. राजेंद्र जाधव यांना विनंती करतोय. तृष्णाचे कॅप्टन चला लवकर. जीत पण आहे तृष्णामध्ये. राजेश जाधव यांच्या शुभास्ते टॉस केले जात आहे. तृष्णा विपक्ष हत्विक. कारण का आपण इथं तृष्णा 11 संघाने सामने 2 जिंकलाय. हत्विकला सामना जिंकायचाच आहे. टॉस कोणी जिंकलाय? टॉस कोणी जिंकलाय पप्पू आम्हाला कळवा. हत्विकने टॉस जिंकलाय. तृष्णासाठी बॅटिंगसाठी आमंत्रित केले.
तर संदीप पाटील यांचा देखील इथं यथोचित सन्मान केला जाणार आहे. त्यांनी आम्हाला 2 बॅट्स दिले आहेत. सदारे सुभाष पाटील आपण या व्यासपीठावर बिंदास आणि गणेश मात्रे आपण या व्यासपीठावर. चला या लवकर जरा. तर तर आपण सन्मान घेऊया. थँक्यू बाळू दादा. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न होता. भरपूर वेग या चेंडूमध्ये आणि पहिलाच हा चेंडू आपण बघितला. गोलंदाज या षटकामध्ये पाहायला मिळतात पॉवर प्लेचा. पहिल्या षटकामध्ये पांड्या, हार्दिक पांड्या जो भारतीय संघामधून काल चमकला. 4थ्या क्रमांकावरती येऊन धुवाधार बॅटिंग त्याची पाहायला मिळाली आपल्याला. पेटीएम ते T20 सिरीज देखील भारताने आपल्या नावावरती केली. नरेंद्र मोदी मोटेराचं ते स्टेडियम 1.5 लाख प्रेक्षक बसण्याची संख्या असलेलं विश्वभरामधलं पहिल्या स्थानावरचं ते स्टेडियम भारताने बनवलं. त्यांचं नुकतंच आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळतात. सर्व मान्यवर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आला. ऑफस्टमच्या जास्त बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला आणि धाव फलकाचा आता श्री गणेशा झाला. स्ट्रायकिंग एंडला कामेश पाटील आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय संघ मालक हर्त्विक इलेव्हनचे सूर्यकांत पाटील तुम्हाला पाहायला मिळतात. पांड्या यांना आपण बघतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये डीपमध्ये लॉंग ऑन आहे आणि डीपमध्ये आहे ते मिड विकेट. ऑन साईडला क्षेत्ररक्षणाचं जाळं. कॉमेंट्री बॉक्स कडून पुन्हा एकदा तयार होईल पांड्या. राईट आर्म राऊंड द विकेट विथ द अँगल. बॅकफुटला नवमध्ये खेळले. पॉइंटला धनाजी समोर कॅच घेतली आणि पहिला धक्का. इन दॅट टाइम फर्स्ट डाऊन हर्त्विक इलेव्हनला हा पहिला धक्का लागलाय. कामेश बाद. एक या आकड्यावरती हा पहिला धक्का बसला. 1 for 1. मानस तिसऱ्या क्रमांकावरती नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि पुन्हा एकदा तयार होतोय तो गोलंदाज पांड्या. राऊंड विकेट. टप्पा पडलाय. भरपूर वळण घेणारा चेंडू राईज झाला. टेक ऑफ झाला आणि बाहेर गेला तो जास्त आणि अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. 61 धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलो 2 या आकड्यावरती. विथ द अँगल गोलंदाजी करतात राऊंड द विकेटने. टप्पा पडल्यानंतर नैसर्गिकरित्या चेंडू बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना आपण बघतोय. स्ट्रायकिंगला संघ मालक आहेत हर्त्विक इलेव्हनचे सूर्यकांत पाटील. पिच उचलला ऑन साइडला. मिस टायमिंग फटका. लॉंगॉनला पप्पू पोहोचले. सेकंड अटेम्प्ट कॅच ड्रॉप. जीवदान आपण बघतोय सूर्यकांत पाटील यांना. जणू काही पप्पू ते क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये होते. त्यांनी आयुष्यमान भवाचा शुभ आशीर्वाद दिलाय तो फलंदाज सूर्यकांत पाटीलला या सामन्यामध्ये. सूर्यकांत पाटील जे आपण बघू शकाल सध्या स्ट्रायकिंग लेदर बॉल क्रिकेटचे धडे देखील त्यांनी गिरवले आहेत. डोंबिवलीचे दर्शन जे अडारकर सर आहेत त्यांच्या माध्यमातून आपण बघू शकाल प्रशिक्षण त्यांनी घेतलेले आहे. लिडिंग एज बिहाइंड द विकेट. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू. इन दॅट नंबर सेकंड डाऊन सूर्यकांत पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.
पण बघितली. आदरणीय श्री संदीपजी पाटील दादांचं मनपूर्वक आभार. त्यांच्या माध्यमातून जिमखाना येथे आपण लेदर बॉलची मोठी स्पर्धा देखील बघतो आणि एक लेजंड क्रिकेटर आहेत खऱ्या अर्थानं रणजी प्लेअर. खऱ्या अर्थानं आपण बघतोय रणजी डोमेस्टिक लेवलला देखील ते खेळलेलं आहेत महाराष्ट्रासाठी. त्याचबरोबर आपण बघू शकाल आदरणीय श्री संदीपजी जे क्रिकेटचे कोच आहेत आणि त्याचबरोबर आपण बघू शकाल ॲडव्होकेट विनायकजी पाटील आपलं देखील मनपूर्वक आभार ज्यांनी या स्पर्धेसाठी बहुमोलाचा वेळ दिला. अंतरली प्रीमियर लीग 2021च्या या पर्वामध्ये आपलं मनपूर्वक आभार. धावफलक 6 वरती आपण बघतोय षटक हे पहिलं पॉवर प्लेचं बांधायला आपण बघतोय या षटकामध्ये. समोर मानस आहेत धावफलकावरती आहेत त्या 6. तयार होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा राफशान ब्राउन विकेटने फुल टॉस ड्राईव्ह करतात. 20 मध्ये फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. थोडंसं फंबल झालं त्यांच्याकडून. उचलून फेक केली. धाव मिळते एक आणि हे धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे. ते 7 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. हा अंपायरचा इशारा तर आलाय आणि आमचे स्कोरर देखील टॅली करतात. यस पहिलं षटक या ठिकाणी संपन्न आणि धावफलकावरती पाहायला मिळतात. हर्तिक 11च्या लॉस ऑफ फॉर दी सेकंड विकेट 7 रन्स. फुलर लेंथ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅकलिप घेतली होती आणि ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता तो मानसने. तो प्रयत्न या ठिकाणी त्यांचा फर्स्ट आहे. हा चेंडून नेरी धाव फलक आपण बघतोय सध्या आहे 7 या आकड्यावरती स्थगित. या षटकामध्ये मच्छिंद्र यांना आपण बघतोय तयार होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळतील मच्छिंद्र जर्सी नंबर 7. शफर झाल्या ऑन साईडला स्लॉक स्वीपचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता. मिस झालेत. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू बाहेरच्या बाजूने खरं तर वळण घेत असताना आपण बघितलं. चेंडू आतमधल्या बाजूने वळला. बाहेरच्या बाजूने वळण फलंदाजाने घेतलं होतं. हॅमट करतात बॅकफुटला गेले होते या ठिकाणी आपण बघू शकाल. शॉर्ट मिड विकेटमध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक वेगाने आले त्या ठिकाणी. सिंगल फक्त मिळते या चेंडूवरती आणि हे धाव फलक सिंगलने पुढे जात असताना आपण बघतोय ते जाऊन पोहोचलं 8 या आकड्यावरती. लेगस्टंपच्या बाहेर आपण बघतोय हा चेंडू अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आला. सिंगलने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं ते पुढे 9 या आकड्यावरती. हेदूटने यंगस्टर्स आणि अंतारली यंगस्टर्स लवकरात लवकर आपली प्लेइंग 11ची लिस्ट आपण द्यायची आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये, अन्यथा ती मॅच कॅन्सल करण्यात येईल. हे पहिलं सत्र संपन्न होण्याअगोदर आपली लिस्ट या ठिकाणी असणं गरजेचं आहे. हेदूटने यंगस्टर्स आणि अंतारली यंगस्टर्स मॅच अन्यथा कॅन्सल करण्यात येईल. चंद्रकांत फुल टॉस बॅक टू दी बॉल डाऊन दी ग्राउंड ड्राईव्ह करतात. डीप मध्ये चेंडू आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जर्सी नंबर 4 उचलून फेक आदर करू शकले नाही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्या ठिकाणी गोलंदाज. धावा मिळतात 2 आणि धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते 13 या आकड्यावरती 13 रन्स. मच्छिंद्र यांना पण बघतोय या षटकामध्ये. 7 नंबर जर्सीचे भरपूर प्लेयर्स तुम्हाला पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. षटक संपन्न धाव फलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकांच्या अखेरीस त्या 13 या आकड्यावरती गडी बाद झाले ते आतापर्यंत 2. लॉस ऑफ दी सेकंड विकेट सेकंड ओव्हर धाव फलक 13 वरती 13 या आकड्यावरती.
चला हेदुटणे यंगस्टर्स आणि अंतरली यंगस्टर्स लवकरात लवकर आपली प्लेइंग 11 लिस्ट आमच्या समोर आणा, अन्यथा मॅच कॅन्सल करण्यात येईल. कॅप्टन्सने रिपोर्ट करा. अंतरली यंगस्टर्स आणि हेदुटणे यंगस्टर्स कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्ट करा. व्हाईट बॉल अंपायरचा इशारा आला आणि धावफलक 14 वरती. मानस आणि मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत यांना आपण बघतो. आमच्या समोर सध्या यतीन म्हात्रे आहे ज्यांनी सर्वोत्तम धावसंख्या या स्पर्धेमध्ये इंडिव्हिज्युअल उभारली. स्टेप आउट झाले होते आणि हा चेंडू लॉंग स्टॉपला भरपूर वेगाने चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा इशारा चौकार. शफल झाले ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न होता, मिस झालेत. फॉलो करण्यात आलं होते. षटकामध्ये आपण बघतोय बिंदास यांना. षटक क्रमांक हे तिसरं सध्या प्रगतीपथावर आहे. विचार जर केला लीगचा 4 संघ आपण बघितले, ज्या 4 संघांमधून मैत्री 11 जो रोशन पाटील यांचा संघ आहे त्यांनी 2 सामने जिंकलेत आणि त्याचबरोबर तृष्णा 11 हा संघ आहे धनाजी पाटील यांचा, या संघाने देखील 2 सामने जिंकले. बॅकफुट लावून पंच केला आणि हा चेंडू स्वीपर कव्हर सीमारेषा पार. 4 धावांकरता मानसने ठोकलाय हा चौकार. जावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. षटक प्रगती पथावर असताना हे तिसरं सध्या. हर्त्विक 11 कुठेतरी नाराजी त्यांच्या संघ मालकाने देखील व्यक्त केली असेल, कारण एकही सामना आतापर्यंत हर्त्विक 11 जिंकलेला नाही. आणि दुसऱ्या बाजूने काव्या नायरा 11 ज्या संघाने पहिला सामना जिंकला होता, 70 चेस डाऊन केलं होतं, तो संघ देखील त्यानंतर लागोपाठचे 2 सामने त्यांनी गमावले आणि ते देखील या स्पर्धेमधून बाहेर झालेत. विकासने अफलातून जल टिपलाय आणि या ठिकाणी बाद होतोय हा तिसरा गडी हर्त्विक 11चा मानस. टू 4-3 भोंग्यांचा आवाज सध्या तुम्हाला पाहायला मिळाला. जल्लोषी उत्कंठ आहे. अर्थातच मॅच आहे हेदुटणे वर्सेस अंतरली यंगस्टर्स मध्ये, परंतु असं वाटतंय की ठाणे वर्सेस रायगड हा सामना यानंतर होईल. धावफलक आपण बघतोय 22 वरती. विकेटचं बदन आणखी एक धक्का. हा 4था गडी बाद होतो तो हर्त्विक 11चा. रक्षक रवी 3 षटकांचा खेळ संपन्न. धावफलकावरती पाहायला मिळतात 26 या आकड्यावरती गडी आतापर्यंत बाद झालेत ते हर्त्विक 11चे 4. चला प्लेइंग 11 लिस्ट हेदुटणे यंगस्टर्स आणि अंतरली यंगस्टर्स. स्लॉगरचा षटक या षटकामध्ये फिरकेपटू आलाय रवी. फ्लाइट दिली, लॉफ केला समोर लॉंग ऑन मध्ये हा चेंडू आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात भरपूर वेगाने आले, गॅप भरपूर मोठी. लॉंग ऑनला क्लिअर करणारा हा पहिला चौकार. धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं पुढे ते 30 या आकड्यावरती धाव फलक होतं. डीप मध्ये हा चेंडू चालला बिहाइंड द विकेट आणि तिथून वळण घेतलं चेंडूने. आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान
चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू निसटलाय, रन कम्प्लीट, ओव्हर थ्रो झाला त्या ठिकाणी. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय, फेक नॉन स्ट्रायकिंगला आणि रनआउटची विकेट. बाद या ठिकाणी होतोय फलंदाज. थँक्यू. ऑन साइडला खेचला या चेंडूला, पॅनल स्वीप करतात डीप मध्ये मिड विकेटला. चेंडू उचलून फेक होते, रन एक तर कंप्लीट केले, ओव्हर थ्रो, थोडं फंबल झालं. चेंडू कलेक्ट करत असताना हो गुड फिल्डिंग त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण करत असताना एक चिमरोड आपल्याला पाहायला मिळाला. साहिल बिंदास पाटील यांचे, बिंदास हजारी यांचे ते चिरंजीव आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. सध्या त्यांचे पिताश्री अस्थिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. झेलची संधी आणि कॅच ड्रॉप. बघा पुन्हा एकदा पाहायला मिळाला त्या ठिकाणी साहिल आपल्याला. त्याने क्षेत्ररक्षण केलं, त्यांच्या वडिलांच्या हातामधून झेल सुटला होता, परंतु तो नक्कीच चेंडूला त्या ठिकाणी कव्हर करतो. धावफलक सध्या आहे ते 36 वरती. रवीचा पुढचा चेंडू एज आणि टेकन. फलंदाज आता कॉट बँड बाद. तर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये जगदीश, आणि अशी माहिती आम्हाला मिळते की हार्ड हिटर आहेत. एक चेंडू 6ची गरज असताना नेहमीच त्यांना अंतरली संघ बघत असतो. ही माहिती संपूर्ण त्यांचे सवंगडी आम्हाला देत आहेत. धावफलक सध्या आहे ते 36 वरती. रवी तयार. टप्पा पडला, टेक ऑफ होणारा चेंडू, थोडंसं फंबल यस्टांच्या पाठीमागून षटक संपन्न झाल्याचा अंपायरचा इशारा. आणि इथे पहिल्या सत्राच्या अखेरीस जाऊन पोहोचलाय तो बॅटिंग करणारा हर्त्विक 11. 36 या आकड्यावरती 37, 37 टार्गेट. त्रिष्णा 11 अर्थातच धनाजी पाटील यांच्या संघासमोर.
लक्ष 37 धावसंख्येचा आहे. आघाडीला धनाजी पाटील संघ मालक येत आहेत कृष्णा 11च्या आणि त्यांच्या सोबतीला पप्पू पाटील. पॉप प्लेचं पहिलं षटक आणि येत आहेत कामेश पाटील. सामन्याला सुरुवात होते. पहिलाच चेंडू घेऊन आपण बघतोय सध्या गोलंदाज कामेशला पंचांच्या डाव्या बाजूने. विश ऑल द बेस्ट. हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. लुवा फुलटॉस स्टेप आउट झालेत. ओव्हर टू बॉल रेड. सुरुवात दमदार. पहिल्या चेंडूवरती षटकार. आगाज सुरुवात करतात. नकार 9 सेकंडला फेकी रनआउटची संधी होती परंतु फलंदाज सुखरूपरित्या पुन्हा एकदा पोहोचलेत. चांगलं कॉर्डिनेशन. वेग खऱ्या अर्थानं ही पसंती आहे पप्पू पाटील यांची. वेग त्यांना फलंदाजी करत असताना गोलंदाजाचा भरपूर आवडतो कारण नेहमीच आम्ही त्यांना बघितलं आहे फलंदाजी करत असताना. आणि पहिलाच चेंडू आपण जर बघितला तर सरळ बॅटने त्यांनी ओट बॉलर रेड गोलंदाजाच्या डोक्यावरून षटका ठोकला. त्यानंतरचा हा चेंडू आपण बघतो निर्धाव त्या ठिकाणी मिड ऑफमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. धनाजी पाटील त्या ठिकाणी बचावले गेले. पुन्हा एकदा ते परतले नॉन स्ट्रायकिंग एंडला. लक्ष 37 आहे. धावा 6 या आकड्यावरती आपण बघतोय. दोन्ही संघ हेदुटणे यंगस्टर्स आणि अंतारली यंगस्टर्स आपण तयार राहायचं आहे. त्या दोन्ही प्लेइंग 11 लिस्ट आम्ही तुमच्या समोर या षटकानंतर लगेचच आणू. कामेश बॅकफुट लावून टॅप करतात पुन्हा एकदा मिड ऑफ मध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल मिसफिल्ड. त्यांना भेदून डीप मध्ये लॉंग ऑफला हा चेंडू चालला भरपूर वेगाने. सीमारेषा त्याने गाठली आणि हा चौकार. थँक्यू डीजे. तर पारितोषिक आपण बघतोय धनाजी पाटील यांच्यासाठी आहे. प्रत्येकी षटकारासाठी पारितोषिक 1000 रुपयाचं आहे. किशोर भंडारी आणि प्रेमनाथ काळन यांच्याकडून. फुलटॉस मिड ऑफला झेलची संधी हुकली आणि हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफ सीमारेषा पार. चौकार. बॅकफुट लावून पुन्हा एकदा ओटू बॉल रेड. सरळ बॅटने फटके पाहायला मिळाले आणि आता आडवा बॅटने देखील आपण बघतोय हा चौकार येतोय. षटक संपन्न. धावा धावफलकावरती आल्या त्या 18. हेदुटणे यंगस्टर्स मध्ये आपण बघू शकाल कॅप्टन सार्थक काळन, व्हाईस कॅप्टन रोहन काळन, त्यानंतर सोहम पाटील यांना आपण बघू शकाल. निहाल भंडारी, मनीष भंडारी, करण काळन, नचिकेत भंडारी, आदेश संते, सिद्धेश भंडारी, आतिश भंडारी, प्रेम भंडारी आणि राज पाटील आपण बघू शकाल. हेदुटणेचा स्कॉट तुम्हाला पाहायला मिळेल. हुक केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा षटकार हुकला आणि 1000 रुपये देखील. चौकार आलाय धनाजी पाटील यांच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूला अंतारली यंगस्टरचा स्कॉट तुम्हाला पाहायला मिळेल. कॅप्टन धीरज जातीलकर, व्हाईस कॅप्टन विकास हजारे, भाविक गवळीला आपण बघू शकाल. भावेश पाटील, अनिकेत मात्रे, मानस पाटील, सर्वेश पाटील, स्वस्तिक पाटील, गौरव पाटील, गीतेश पाटील, रितेश पाटील आणि राज मात्रे असा स्कॉट तुम्हाला पाहायला मिळेल अंतारली यंगस्टरचा. ठाणे वर्सेस रायगड या सामन्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. सो दोन्ही संघांचे खेळाडू पण तयार आहे आणि कॅप्टनने आमच्या व्यासपीठाच्या समोर यायचे आहे. कॅप्टन दोन्ही टीमचे सार्थक काळन आणि धीरज जातीलकर. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस झालेत. धनाजी पाटील यांच्यासाठी पारितोषिक देखील आहे. किशोर भंडारी जे दुडणेचे 40+ माध्यमातून एक धडाकेबाज फलंदाज आहेत आणि प्रेमनाथ काळन जे क्रिकेटचे एक निस्सीम चाहते आहेत त्यांच्याकडून
₹1000 हवेमध्ये हा चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक या ठिकाणी पोहोचले. चांगला दिला आणि पहिला धक्का तृष्णा 11 या संघाला. मिसफील्ड झाले होते, परंतु आता एक अफलातून झेल त्यांनी टिपला. धनाजी पाटील या ठिकाणी बाद होता, ज्यांनी योगदान दिलं ते 4 धावसंख्येचं. मैदानाच्या आतमध्ये येतोय नवीन पांड्या, तिसऱ्या क्रमांकावरती धावफलक आहे ते 22 वरती. फुल टॉस ऑन साइडला लॉफ्ट केला, बाहूमधलं बळ, मेजवानी स्वीकारली लॉंग ऑन सीमारेषा पार. हा षटकार अठ्ठावीस या आकड्यावरती आपण बघतोय. लक्ष आहे ते 37 आणि 9ची गरज हवेमध्ये मिस टायमिंग झालं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचले. भावेश थोडं अंतर बाकी राहिलं आणि नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू स्ट्रायकिंग एंडला फेकी रनआउटची संधी. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात पप्पू पाटील बाद. शक्ती येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा, गरज 8 धावसंख्येची. चला स्पीड अप करायचंय. यानंतर ठाणे वर्सेस रायगड. कॅप्टनने या सार्थक काळन आणि धीरज दातीलकर मिस टायमिंग हवेमध्ये फॉलो थ्रो मध्ये पोहोचले क्षेत्ररक्षक. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी चंद्रकांत यांना आपण बघितलं आणि फलंदाज बाद होतोय. हा तिसरा धक्का, शक्ती बाद. धावफलक आपण बघतो 29 या आकड्यावरती आहे. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक प्रगती पथावर असताना हे आपण बघतोय दुसरं. सो 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती धावा आहेत 29, गरज आहे 8 धावसंख्येची. या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ते मानस. चला कॅप्टन या सार्थक काळन आणि धीरज दातीलकर आणि विकेचा कौल या ठिकाणी करण्यात येईल. ठाणे वर्सेस रायगड. आणि मी विनंती करेन श्री राजेश जाधव यांना आपला शुभ आहे, आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. व्यासपीठाच्या समोर या सार्थक काळन, कॅप्टन हेतूने यंगस्टर्स आणि दुसऱ्या बाजूला अंतरली यंगस्टर्स कॅप्टन धीरज दातीलकर या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी आम्ही श्री राजेश जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. हेतूने यंगस्टर्सचे कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतील सार्थक काळन आणि दुसऱ्या बाजूला धीरज दातीलकर ते कॅप्टन आहेत अंतरली यंगस्टर्स. आणि हा टॉस जिंकला तो कॅप्टन धीरजने, अर्थातच अंतरली यंगस्टरने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय आहे. अंतरली यंगस्टर्स won the toss and elected to field first. 30 complete. 31 झाल्यात, माफ करा, 31. मानस ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस झालेत. बॅट अँड पॅड मधून चेंडू निघून गेला तो एससी रक्षकाच्या हातामध्ये. धावफलक 31 वरती, गरज 6 धावसंख्येची अजूनही आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 8. 8 चेंडू 6 धावा. वपिसेज आणि इथे फलंदाज देखील बाद. कॉटबँड आणखी एक धक्का. तृष्णा 11 ला हा 5वा. मानस एज मोठी कडा आहे. आउटसाइड एज घेऊन थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण.
त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले ते जगदीश. नावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं पुढे ते एक चेंडू शिल्लक. धावफलकावरती आहेत त्या 32. फुल टॉस बॅक टू दी बॉलर. ड्राईव्ह केला लॉंग ऑन मध्ये हा चेंडू. थोडासा फंबल झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 9 सेकंडला फेकी रनआउटची संधी असेल आणि फलंदाज बाद. धावफलकावरती झाल्या त्या आता 33 धावा. गरज आहे ती 4 धावसंख्येची 6 चेंडूंमध्ये. फलक आपण बघतो सध्या आहे ते 33 वरती. स्वतः गरज 6 चेंडू आणि 4 धाव संख्येची. निर्णायक षटक भावेश बॉलिंग मार्क वरती. मच्छिंद्र यांना आपण बघतो स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे ते फलंदाज स्वस्तिक. पहिला चेंडू वपीश लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस झाले. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू निघून गेला बिहाइंड द विकेट. आता चेंडू 5 शिल्लक. गरज आहे ती 4 धावसंख्येची. हॅमेट केला मिस टायमिंग. हवेमध्ये हा चेंडू फॉलो थ्रो मध्ये भावेश पोहोचला. कॅच ड्रॉप. रन एक मिळते. आता 3 गरज. चेंडू शिल्लक 4. 2011 मध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक खेळणारा अंतरलीकडून हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो मच्छिंद्र. 3 गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 4. स्ट्रायकिंग एंडला सर्वेश आहेत. वपीच्या ऑफ साइडला उचलला हवेमध्ये मिड विकेटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले. जजमेंट प्रॉपर होतं परंतु कॅच ड्रॉप झाली आणि धावा त्या ठिकाणी मिळतात त्या 2. स्कोरीज लेवल 1 धावेची गरज विजयासाठी. चेंडू शिल्लक 3. कॅच पकडले असते तर कुठेतरी हा सामना कायम असता परंतु कॅच ड्रॉप झाली. हवेमध्ये खेळले. झेलची संधी आता देखील आहे आणि आता मात्र कॅच घेतले. चेंडू अजूनही आपण बघू शकाल शिल्लक आहे ते आता 2 आणि 2 चेंडू मध्ये गरज आहे ते 1 धावेची. स्ट्रायकिंग एंडला मच्छिंद्र. दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल यंगस्टर भावेश आहे. एका बाजूला अनुभवाची शिदोरी. 1 धावेची गरज 2 चेंडूंमध्ये. जास्त बाहेर हा चेंडू. अंपायरचा वाईट बॉलचा इशारा आणि त्रिष्टा 11 ने हा देखील सामना जिंकलाय. 3 सामने हा संघ खेळला आणि 3ही सामन्यामध्ये त्यांची विजयाची घौडदौड सुरू राहिली. सो त्रिष्टा 11 क्वालिफाय झालाय तो मेगा फायनल मध्ये आणि त्यांच्या सोबतीला संघ क्वालिफाय झालाय तो मैत्री 11. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हे 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतील अंतरली प्रीमियर लीगच्या 2021 या